निकाल जाहीर झालेला आहे. नगराध्यक्ष पदावर भाजपनं विजय संपादन केलेला आहे. तर आपल्या भावना काय आहेत? आज याचं श्रेय सर्व तळागाळातील आपले सर्वच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि चंदगडकरांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहेत. चंदगडकरांनी माझ्या विधानसभेचे मला भरभरून आशीर्वाद दिला. आत्ता पण नगराध्यक्ष उमेदवारासाठी खूप ताकद दिली आणि आमचे शिंदे साहेबांच्या गटांचे जर लोक आपल्यासोबत असले तर आपण 17च्या 17पैकी आपण जिंकलो असतो. खरं ऐन टायमाला त्यांनी युती जाहीर केल्यामुळे आमच्या थोड्या मतांनी फरकाने 5 मतांनी 7 मतांनी 11 मतांनी अशा सीटा गेल्या. तरीसुद्धा 8 आणि 1 9 आणि नगराध्यक्ष 17पैकी 10 नगराध्यक्षाकडे आपण ताकदीने आपल्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. आणि जिथं आपला पराभव झाला तर आम्ही मान्य करतो आणि पुढील वेळेला आम्ही ताकदीने काम करू. जनतेचा हा दिलेला कौल आहे, आशीर्वाद आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सर्व कामाला लागू, चांगला रिझल्ट देऊ. राजकारण जे होतं तो आज विषय निकाल लागला, राजकारण संपलं. विकासाच्या मुद्द्यावरती राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही खूप मोठा ह्या विजयामध्ये त्यांचा शेअरचा वाटा आहे. आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आपले चंद्रकांत दादासाहेब आणि आमचे खासदार पुन्हा वाडे साहेब आणि सगळेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सगळे आपले सचिन बळाजी असतील, आमचे रवींद्र बांदुरे असतील, रामदेव पाटीलजी असतील, आमचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा शहर अध्यक्ष, ह्या सगळ्यांनी जीवाचं रान केलं आणि सगळे कार्यकर्ते राबलेत. आणि पहिल्यांदा मुस्लिम समाजातील आमच्या भगिनी, आमचे बांधव पहिल्यांदा भारतीय जनता सोबत आले. त्यांचं मी मनापासून खूप कौतुक करतो आणि भविष्यात हा परिवार आपल्या भाजप परिवारमध्ये एकत्र राहून आम्ही चांगल्या विकासाचं काम करूया आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. भाऊ, जिल्ह्यातील ही एकमेव भाजपवर निवडणूक लढवलेली नगरपंचायत होती आणि त्यावर आता जर भाजपचा झेंडा फडकला आहे तर भविष्याचं आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं राजकारण कसं राहील? ह्याच्या पुढच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरतीच होतील आणि का नसावं. आज भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्ता आहे, आज विकास साधतोय. आज आयुष्यमान हॉस्पिटल असेल किंवा हे सर्व मोठमोठे रोड असतील, विकास असतील, ते केंद्राची मदत लागते. आज मोदी सरकार अतिशय चांगलं काम करते. राज्यातली सत्ता भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सक्षम असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्या माध्यमातून सगळ्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरतीच होतील आणि 100% 9च्या 9 शेवटी आपण जिंकू हे आश्वस्त करू इच्छितो. आपला विश्वास आहे आणि कामाच्या जीवावर बोलतोय, विकासाच्या जीवावरती बोलतोय. मॉडेल म्हणून चंदगडचा विकास करण्यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार आहे? नाही, आता मी जास्त बोलण्यापेक्षा जेव्हा राज्याचे एक प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली, त्या सभेमधील जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला काय निरोप द्यायचा तो निरोप केला. चंदगड मतदारसंघामधील प्रत्येक नागरिकांना, युवांना आज आपल्याला राजकारण बाजूला ठेवून आपण विकासाच्या मुद्द्यावरती सगळ्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत आणि ही ताकद निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ताकद कशाला? फक्त विकासाच्या कामासाठी. राजकारण आज झालं, मतदान झालं, डिक्लेअर झालं, रिझल्ट लागला, आम्ही तिथं काही ठिकाणी पराभव झाला तो स्वीकारला आणि त्या पराभवातून काय शिकण्यासारखं आहे ते आम्ही शिकून घेऊ आणि पुढे असं आणि काय चुकीचं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि ताकदीने परत आम्ही लढू आणि जिंकू आणि कामाच्या जीवावर जिंकू, विकासाच्या मुद्द्यावर जिंकू. आज नवतरांना खूप मोठी आशा आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून. आज रोजगार माझ्या लाडक्या बहिणींना तर आहेच, फक्त महिला वर्गांना खूप मोठी आशा आहेत. आमच्या नवतरुणी मुली शाळा, शिक्षण, कॉलेज करून आज त्यांना नर्सिंग होम असेल, शाळा असतील, कॉलेज असतील. आज बेळगाव उपराजधानी मेडिकल हापू शकते, रोजगार हापू शकते, इंडस्ट्रियल हापू शकते, सर्वच हापू शकते. तर चंदगड का नाही? म्हणून भविष्यात विकासाच्या मुद्द्यावरती चंदगड खूप पुढे जाईल आणि त्यांचं भविष्यवाणी एक लाईफलाईन आहे, एकदम स्वच्छ आहे, क्लिअर आहे. हा 90,000 करोडचा रोड जेव्हा चंदगड विधानसभेमधून आता कामाला सुरुवात होईल, त्याचबरोबर आयुष्यमान हॉस्पिटल, 100 बेडचं चंदगडचं हॉस्पिटल, त्याचबरोबर इंडस्ट्री आणि त्याचबरोबर पर्यटन, हा मोठा खूप वाव आहे. आणि आता फक्त अपेक्षा एवढ्याच ठेवा की विकासालाही सुरुवात झाली. आज चंदगडकरांनी भरून आपल्याला आशीर्वाद दिलेत आणि विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला पात्र आपलं काम करायचं. आदरणीय बर्मोहन पाटील साहेब, आमचे आदरणीय नेते, त्यांच्या नेतृत्वाखाली हा ताकदीनं कोल्हापूर जिल्ह्यामधला चंदगड विधानसभा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होईल आणि विकासाच्या मुद्द्यावरती बोलते, फक्त विकासाच्या मुद्द्यावरती, हे लक्षात.